असं आहे शेततळ. हे असं असतं शेततळ. ही शेततळ उंचावर असण्याचा काय फायदा होतो की इथून बिना मोटरचं पाणी पाईपाद्वारे इथं खाली सगळ्या शेतीला दिले जाते. इथून ह्या शेततळ्यातून पाणी हे इथल्या शेतीला, ह्या शेतीला, इथून खालच्या सगळ्या शेतीला देता येतं. ह्या शेततळ्याचं पाणी पार इथं गावात जातं. इथं गाव आहे, इथं पण शेती. ह्या शेततळ्याचं पाणी डायरेक्ट गावात जातं. गावातून पाईपलाईन आहे, गावातून डायरेक्ट ह्याच्यात इथं पाईप आहे. पाईपाने असं सोडलं जातं याच्यात. पावसाळ्याचं असं एवढं मोठं साठवायचं. ज्यावेळेस उन्हाळ्यात गरज पडेल त्यावेळेस हे पाणी वापरायचं, किंवा लाईट नसली पाणी द्यायचं आहे कांद्याला वगैरे, तर याच्यातलं डायरेक्ट मनाला वाटेल तेव्हा द्यायचा, असा पण फायदा होतो. आणि समजा रातची लाईट असेल, तुम्हाला दिवसा भरणं करायचं आहे, तर मग रातचं पाणी याच्या स्टोरेज करायचं मोटर चालू करून, आणि दिवसा पाणी आपण उपसायचं. असे भरपूर असे शेततळ्याचे फायदे राहतात. आपल्याला खास फायदे येतात. पाऊसकाळ आहे, पूर्ण अशी शेती, हे गाव आहे. पाण्याची टाकी दिसते. इथून ह्या गावाला पाणी जाण्याची लाईन होणार आहे. असं आहे सगळं. आमच्या गावाकडची शेती. ही डोंगर आहे, इथं डोंगरावालेला आहे. हे सगळं दाखवण्यासाठी तुम्हाला. इकडं सगळं गायरन भाग आहे. कसा आहे निसर्ग, एक नंबर निसर्ग.